नमस्कार. ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. नमस्कार. मुलांनी न्यूज मध्ये आपलं सर स्वागत आहे. साहेब, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना समर्थन वरिष्ठांनी केलेलं आहे. जे बहुजन विकास आघाडी आज जी रॅली निघणार आहे, हाफिज जमील शेख आणि 2 महिला कॅन्डिडेट उभे आहेत, याने 3 आहे आय प्रभाग मध्ये बकर जिबे. तर आपण शहर संघटक आहात. तर या चर्चेला वाहतूकचे पदाधिकारी, मीडिया म्हणून मी एक आहे आणि आपण शहर संघटकची आपल्यावर जबाबदार दिलेली आहे. तर हे अविनाश जाधव साहेब आणि प्रवीण भोईर साहेब हे वरिष्ठांच्या माध्यमातून आपण एक समर्थन देतोय. तर त्यांच्या जे बी समर्थन आहे ते कशा प्रकारे असणार आहे आणि आपण मीटिंग घेतली तर वरिष्ठांची संवाद साधून आपण चर्चा केली. तर काय बोलणार आहात या संदर्भात? मी सुरेश बळीराम जाधव, सहसंघटक वसई पश्चिम. जसं तुम्ही प्रश्न विचारला, सन्माननीय नेते अविनाश जाधव साहेब यांच्या आदेशाने व प्रवीण भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वसई विरार महानगरपालिकेमध्ये आपलं अधिकृत युती बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचं आहे. आणि आज संध्याकाळी प्रचार रॅलीचं आयोजन बहुजन विकास आघाडीकडनं करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने आज इथे मीटिंग बोलवण्यात आलेली आहे आपल्या पक्ष कार्यालयात. आणि ते आपले महाराष्ट्र निर्माण सेनेचे अधिकृत सेलचे सगळे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक इथे उपस्थित आहे. वाहतूक सेनेचे चिटणीस श्री कृष्णा बानखेडे साहेब, उपचिटणीस श्री नजीम खान साहेब व स्टँड अध्यक्ष विकास यादव साहेब इथे उपस्थित आहे. आणि आपले अधिकृत सेलचे सगळेच पदाधिकारी व महाराष्ट्र मनसेचे सगळेच पदाधिकारी इथे उपस्थित आहे. आणि सायंकाळी 4:30 वाजता आपल्याला प्रचार रॅलीत सहभागी व्हायचं आहे. त्याच अनुषंगाने ही मीटिंग आहे. आणि माझी विनंती आहे, संपूर्ण वसई पश्चिमचे पदाधिकारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे अधिकृत सेलचे पदाधिकारी व महाराष्ट्र निर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे. आणि आपला खंबीर पाठिंबा बहुजन विकासचे जेवढे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना आपलं पूर्ण समर्थन द्यायचं आहे. आणि त्यांची सीट निवडून आणण्याची जिम्मेदारी आपल्यावरती साहेबांनी दिलेली आहे, सन्माननीय नेते अविनाश जाधव साहेब व प्रवीण भोईर साहेब. साहेब, आपण वाहतूकला सक्रिय आहात आणि वाहतूकची चांगला दबदबा आहे. मी स्वतः बघतो. मी बी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मीडिया प्रमुख 7 ते 8 वर्षापासून आहे आणि कट्टर मनसैनिक आहे. मी एक नजीर मुलानी जो नेहमीप्रमाणे राजसाहेबांच्या विश्वासाला तडा जाऊन दिलेला नाही, जाऊन देणार बी नाही. पण जे आज बहुजन विकास आघाडीला वरिष्ठांनी जे आदेश दिले त्या आदेशाचं पालन आपण कशा प्रकारे करणार आहात आणि शहर संघटनांनी सांगितलेलं आहे त्यांची जिम्मेदारी तेवढीच आहे, तेवढीच आपली बी आहे. तर आपण कशा प्रकारे त्या अधिकृत उमेदवाराला कशा प्रकारे पाठिंबा देणार आहात? मुलानी साहेब, तुमच्या बरोबरच आम्ही स्टार्ट पासूनच काम करतोय. राजसाहेबांच्या आदेशानुसार आणि सन्माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या आदेशानुसार आपण बहुजन विकास आघाडीला जे समर्थन देणार आहोत ते आपण 100% समर्थन देणार आहोत. त्यासाठी आपण जी आजची मीटिंग घेतलेली आहे ती मीटिंग घेऊन आपण साधारणतः 4:30 वाजता सुरतवाला कॉम्प्लेक्स मध्ये सर्वजण हजर राहायचं आहे. हे सुरेश जाधव साहेबांनी जे आव्हान केलं तसंच मीही तुम्हाला आव्हान करतो. आमचे जे कोणी सभासद असतील वाहतूक सेनेतील त्यांना आम्ही संपर्क करून त्या ठिकाणी तो स्पॉट सांगितला जाईल आणि त्या ठिकाणी ते हजर राहतील. याची आम्ही आमचे वानखेडे साहेब, नसीम खान साहेब, इतर सर्व आम्ही पदाधिकारी मिळून 100% बहुजन विकास आघाडीचे 3 उमेदवार आहेत, हफीफ शेख, हेमांगी पाटील आणि ते तिसरे गमजा, या 3 उमेदवारांना निवडून आणायची जबाबदारी जसं राजसाहेबांनी सांगितलेल्या आदेशानुसार आपली आहे असं आम्ही ठामपणे तुम्हाला सांगतो. जे रॅली आहे इथून पुढे जे निवडणूक पर्यंत म्हणजे मतदान करण्यापर्यंत आपली पाठिंबा पूर्णपणे असावा. आणि जे बी रॅली असेल त्यात प्रत्येक रॅलीला आपण जसा मेसेज पडेल
त्या हिशोबाने आपली तयारी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण सूचना द्याव्यात व्हॉट्सअप ह्याच्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून. आतापर्यंतच्या आमच्या दोन रॅली झालेल्या आहेत. एका रॅलीमध्ये जाधव साहेब स्वतः भेटले होते मला. तर आमचा जो महिला ग्रुप असेल, जेंट्स ग्रुप असेल, त्या पद्धतीनं समर्पण देण्याचं आम्ही जे काही काम करतोय ते प्रामाणिकपणे करतो, शेवटपर्यंत प्रामाणिकपणे करणार. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला गफलत आमच्याकडून झालेली दिसणार नाही, याची मी ग्वाही देतो. आमच्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून आणि पक्षाच्याही माध्यमातून दोघांच्याही माध्यमातून तुम्हाला मी एक आश्वासन माझ्यातर्फे देतो. आणि इथून पुढं ही 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये आपले बहुजन विकास आघाडीचे सत्ता येईल, डायरेक्ट मी हे सांगून. ओके, जय हिंद, जय जवान. धन्यवाद.